नमस्कार मित्रांनो, मी शीतल खिल्लारे, अंजनी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी पुरस्कारांची सिरीज चालू केली आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य पुरस्कार. त्यापैकी आपण पार्ट 1 पाहिला आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि आता पाहणार आहोत आपण राष्ट्रीय पुरस्कार, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला येणाऱ्या 17 डिसेंबरच्या मेन्सच्या एक्झाममध्ये पण देखील हे कामाचे आहेत. इथून पुढे देखील जे एक्झाम होणार आहेत, कारण आयोगाने आतापर्यंत मागच्या 3 वर्षांपर्यंत देखील पुरस्कार विचारलेले आहेत आणि पुरस्कारावरती फिक्स असतो म्हणजे असतो, एक क्वेश्चन फिक्स असतोच, एक पेक्षा जास्तही येतात पण एक फिक्सच असतो. ओके, स्टार्ट करूयात आपण आपला आजचा व्हिडिओ. पहिला पुरस्कार आहे पद्म पुरस्कार 2023. भारत सरकारचे जे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहेत त्यापैकी पद्म पुरस्कार आपण आज पाहणार आहोत. भारतरत्न पुरस्कार हा यावर्षी कोणालाही मिळालेला नाहीये. 2019 मध्ये शेवटचा भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, जो की तिघांना मिळाला होता. 2020, 2021, 2022 आणि आता 2023 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. 2019 मध्ये तिघांना मिळालेला होता. नाना देशमुख, जे की भारताचे होते, भूपेन हजारिका आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न 2019 मध्ये मिळाला होता. यावर्षी 106 पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. 106 पद्म पुरस्कार प्रदान केले गेलेले आहेत. त्यापैकी पद्मविभूषण आहेत 6, पद्मविभूषण 6, पद्मभूषण 9, पद्मश्री 91 आहेत. ही 6 आणि ही 9 आणि महाराष्ट्राशी रिलेटेड जी आहेत ती आपल्याला लक्षात ठेवणंच आहे. आणि ह्या पद्मश्री 91 पैकी जे महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत आणि जे खूपच चर्चेतली व्यक्तिमत्व आहेत ती आपण इथे घेणार आहोत. यापैकी 106 पद्म पुरस्कारांपैकी महिलांची संख्या 19 आहे. म्हणजे 19 महिलांना हे पुरस्कार प्राप्त आहेत. 19 महिलांना. मरणोत्तर 7 व्यक्तींना प्रदान करण्यात गेले आहेत. परदेशी NRI हे जे व्यक्ती आहेत अशी 2 व्यक्ती आहेत. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी प्रदान केले जातात आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ह्या अवॉर्ड जाहीर करण्यात येतात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार हे जाहीर करण्यात येतात. ओके, 1 बाय 1 आपण पाहूयात. लक्ष ठेवा, 106 पद्म पुरस्कार, त्यापैकी पद्मविभूषण 6, पद्मभूषण 9, पद्मश्री 91, असे एकूण टोटल 106 आहेत. आणि आणखी एक मुद्दा, पूर्ण पद्म पुरस्कारांपैकी महाराष्ट्र राज्याशी किती संबंधित आहेत याचं पण आपल्याला काउंट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ओके, चालू करूयात पहिला. ओके, ही माहिती आपण पाहिलीच. सलग 4 वर्ष भारतरत्न पुरस्कार कोणालाही मिळाला नाही. 2020, 21, 22, 23 ही 4 वर्ष भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. शेवटचा भारतरत्न पुरस्कार 2019 साली देण्यात आला. प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका, नाना देशमुख, जे की महाराष्ट्राचे आहेत. पहिला भारतरत्न पुरस्कार पुरुषांमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 साली देण्यात आला आणि महिलांमध्ये इंदिरा गांधी यांना 1971 साली देण्यात आला. ही एक बेसिक माहिती आहे, कारण ह्या 4 वर्षात देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ओके, सुरू करूयात. पद्मविभूषण पुरस्कार, जे की 6 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. मरणोत्तर 3 पद्मविभूषण जाहीर केले आहेत. 1 बाय 1 आहेत. बाळकृष्ण दोशी, जे की इतर मध्ये आणि त्यांचं आहे आर्किटेक्चर विभागामध्ये आणि गुजरातचे आहेत. हे बाळकृष्ण दोशी आर्किटेक्चर या विभागामध्ये गुजरात राज्याशी ते आहेत. झाकीर हुसेन, प्रसिद्ध तबला वादक, महाराष्ट्राचे आहेत. हे कला या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. SM कृष्णा, सार्वजनिक व्यवहार, कर्नाटक राज्याचे. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर जाहीर, जे की चिकित्साशी आरोग्याशी संबंधित आहेत, पश्चिम बंगालचे आहेत ते. श्रीनिवास वर्धन, विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये ते आहेत अमेरिकेचे. मुलायम सिंग यादव यांना देखील मरणोत्तर मिळालेला आहे, सार्वजनिक व्यवहार, उत्तर प्रदेश. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त 6 आहेत, त्यापैकी 3 मरणोत्तर आहेत आणि महाराष्ट्राशी संबंधित एक व्यक्तिमत्व आहे. झाकीर हुसेन यांच्याविषयी माहिती विशाल सरांनी त्या मंथली व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेलीच आहे. ओके, आपण फास्ट रिव्हिजन टाईप हा व्हिडिओ बघणार आहोत, त्यामुळे मी जे गोष्टी सांगते ते तुम्ही नोट डाऊन करा, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पद्मभूषण पुरस्कार. पद्मविभूषण 6, पद्मभूषण प्राप्त आहेत 9, महाराष्ट्र संबंधित आहेत 3, सुमन कल्याणपूर,
कला या क्षेत्राशी निगडीत आहेत. कुमार मंगलम बिर्ला व्यापार आणि उद्योग बिझनेसमॅन आहेत हे कुमार मंगलम बिर्ला, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्राशी संबंधित. दीपक धर यांना मिळालं आहे विज्ञान अभियांत्रिकीमध्ये, हे देखील महाराष्ट्राचेच आहेत. वाणी जयराम कला या क्षेत्रामध्ये आणि त्या आहेत तामिळनाडूच्या. स्वामी चिन्ना जय्यर अध्यात्मवाद, हे आहेत तेलंगणाचे. S.L. भैरप्पा साहित्य आणि शिक्षण, कपिल कपूर साहित्य आणि शिक्षण. S.L. भैरप्पा आहेत कर्नाटक, कपिल कपूर आहेत दिल्लीचे. सुधा मूर्ती नारायण मूर्ती यांच्या पत्नी, ज्यांना की समाज कार्यासाठी पद्मभूषण मिळालेला आहे, त्या आहेत कर्नाटक राज्याच्या. कमलेश टी पटेल अध्यात्मवादमध्ये आणि ते आहेत तेलंगणाचे. पद्मविभूषण 6, पद्मभूषण 9, पद्मविभूषण मरणोत्तर आहेत 3 आणि पद्मभूषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पाहूयात. पद्मश्री पुरस्कार 2023. पद्मश्री पुरस्कार 91 मिळालेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राशी संबंधित जी व्यक्ती आहेत आणि जी खूप चर्चेतली व्यक्ती आहेत असे देखील आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील 8 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची नावं: भिकू रामजी इदाते, राकेश झुंझुनवाला यांना मरणोत्तर मिळालं आहे. राकेश झुंझुनवाला, भिकू रामजी इदाते, परशुराम कोमाजी खुणे. ही नावं, सर्व 8 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. गजानन जगन्नाथ माने, रमेश पतंगे, रवीना टंडन यांना तर सर्वच ओळखतात, कला क्षेत्राशी संबंधित. कुमी नरिमन वाडिया, प्रभाकर भानुदास मांडे आणि आनंद कुमार आणि MM किरावानी महाराष्ट्राशी संबंधित नाहीयेत, पण आनंद कुमार हे भारताचे प्रसिद्ध मॅथमॅटिशियन आहेत. जो सुपर 30 जे मिशन आहे त्यांचं आणि त्याच्यावरती ऋतिक रोशन यांचा एक मूव्ही पण आहे सुपर 30 नावाचा, हे आहेत ते. आपण सुपर 30 मध्ये ऋतिक रोशन फक्त लक्षात ठेवतो, पण आनंद कुमार बोस यांच्यावर आधारित तो पिक्चर आहे सुपर 30. आनंद कुमार बोस साहित्य आणि शिक्षण हे क्षेत्र आहे आणि ते आहेत बिहार राज्याचे. MM किरावानी पद्मश्री पुरस्कार प्राप्त, जे नाटू नाटू हे गाणं आहे RRR मूव्ही मधलं, MM किरावानी यांनी संगीत दिलं होतं. कला क्षेत्र ते आहेत आंध्र प्रदेश राज्याचे. ओके, तर टोटल महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींना पद्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत? तर हे आहेत 8, 9, 10, 11 आणि इथे 12, म्हणजे टोटल 12 व्यक्तींना, 12 महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे, पॉइंट झालं क्लिअर. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. जगा मिशन. जगा मिशन हे काय आहे तर ओडिशा राज्यातील हे एक मिशन आहे. जगातील सर्वात मोठा असलेल्या जमीन आणि शहरी विभाग सुधारणांपैकी एक असलेला कार्यक्रम आहे हा जगा मिशन. ओडिशा सरकारने एक ध्येय ठरवलं आहे की ओडिसाला झोपडपट्टी मुक्त राज्य बनायचं आहे. झोपडपट्टी मुक्तीशी संबंधित हे जगा मिशन आहे. ओडिसाने जगा मिशनसाठी युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट प्रोग्राम्सच्या वर्ल्ड हॅबिटेट अवॉर्ड्स 2023 मध्ये कांस्य पुरस्कार, म्हणजे 3ऱ्या नंबरचा पुरस्कार UN हॅबिटेट अवॉर्ड मध्ये कांस्य पुरस्कार जगा मिशनने मिळवला आहे. ओडिशा सरकारने भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त राज्य बनण्याचे महत्वाकांक्षी लक्ष ठेवलं आहे. राज्यातील सर्व 2919 झोपडपट्ट्यांचे अपग्रेडेशन करण्यासाठी जगा मिशन कार्यक्रम राबवत आहे. हा पुरस्कार जगभरातील नाविन्यपूर्ण, उत्कृष्ट आणि क्रांतिकारी गृहनिर्माण कल्पना प्रकल्प यांना दिला जातो. UN हॅबिटॅटचा वर्ल्ड हॅबिटेट अवॉर्ड 2023 हा मिळाला आहे ओडिशाच्या जगा मिशनला. ओके, जगा ही ओडिशा सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे आणि आत्ताच सांगितलं मी, ही जगातील सर्वात मोठ्या जमीन आणि झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमांपैकी एक असलेला आहे जगा मिशन. ओडिशा राज्याचा जगा मिशन. ओके, नेक्स्ट बघूयात. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे आलिया मीर, ज्या की आहेत जम्मू काश्मीर राज्याच्या, आणि जम्मू काश्मीर राज्याच्या या पहिल्याच महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आलिया मीर जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला आहेत. का मिळाला आहे तर जम्मू काश्मीरमधील वन्य प्राण्यांचे बचाव, जखमी प्राण्यांची काळजी घेणे यासारख्या वन्यजीव संरक्षणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, उल्लेखनीय योगदानासाठी आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 मिळाला आहे.
वन लायनर मध्ये लक्षात ठेवा, वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 आलिया मीर. ओके, नेक्स्ट पाहूयात प्रवासी भारतीय सन्मान. प्रवासी भारतीय सन्मान जो की महात्मा गांधी यांनी 9 जानेवारी 1915 ते दक्षिण आफ्रिकेतून मुंबईला आले होते, त्या घटनेच्या सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी प्रवासी भारतीय सन्मान हा टोटल यावर्षी 27 व्यक्तींना मिळाला आहे. त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे, तिरू शिवकुमार नादेसन म्हणून आपण हा इथे घेतला आहे. हे तिरू शिवकुमार नादेसन राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. बघूयात हे कोण आहे. श्रीलंकेतील तमिळ वृत्तपत्राचे संपादक. श्रीलंकेतील तमिळ वृत्तपत्राचे संपादक तिरू शिवकुमार नादेसन यांना 2023चा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायातील लोकांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. प्रवासी भारतीय सन्मान हा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायातील लोकांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. तिरू शिवकुमार नादेसन कोण आहेत ते, तर एक्सप्रेस न्यूजपेपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे 8 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 17व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नादेसन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा प्रवासी भारतीय दिवस संमेलन हे या वर्षीचं 17वं आहे. सुरुवात झाली आहे 9 जानेवारी 2003 पासून. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देण्यास सुरुवात 9 जानेवारी 2003 आणि या वर्षीचं महत्वाचं व्यक्तिमत्व तिरू शिवकुमार नादेसन. ओके, आणि हा दिला जातो भारताच्या राष्ट्रपती मार्फत. नेक्स्ट अवॉर्ड पाहूया. हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला आहे प्रभा आत्रे यांना. तुम्ही जर खूप लक्ष देऊन पेपर सोडवत असाल आणि अजूनही तुमच्या लक्षात असेल तर 2023च्याच कंबाईनला प्रभा आत्रे यांच्यावर एक क्वेश्चन आला होता. का तर त्यांना एक भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्यापैकी एक अवॉर्ड मिळाला होता, म्हणून त्यावर्षी ह्याच वर्षी तो क्वेश्चन आला होता. आणखी एक हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार हा मिळालेला आहे प्रभा आत्रे यांनाच. ख्यातनाम गायिका डॉक्टर प्रभा आत्रे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2023चा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2012 पासून गुरुकुल प्रतिष्ठान या संस्थेतर्फे बासरी उत्सव या महोत्सवादरम्यान संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध बासरी वादक आहेत, त्यांच्या सन्मानार्थ हा अवॉर्ड दिला जातो. तर 2023चा मिळाला आहे हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार प्रभा आत्रे यांना. ओके, नेक्स्ट अवॉर्ड हा वन लाइनर मध्ये लक्षात ठेवायचा आहे. राजाराम मोहन रॉय राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार. राजाराम मोहन रॉय नॅशनल अवॉर्ड 2020 हा मिळालेला आहे ABK प्रसाद यांना. ABK प्रसाद ज्येष्ठ पत्रकार ABK प्रसाद यांना 2000 ह्या वर्षीचा राजाराम मोहन रॉय पुरस्कार मिळालेला आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ओके, म्हणजे हा वार्षिक पुरस्कार आहे. राजाराम मोहन रॉय पुरस्कार ABK प्रसाद. नेक्स्ट अवॉर्ड पाहूया. कार्तिक सुब्रमण्यम हे आहेत आणि त्यांच्या या छायाचित्रासाठी हा अवॉर्ड मिळालेला आहे. कार्तिक सुब्रमण्यम डान्स ऑफ द ईगल्स हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. कार्तिक सुब्रमण्यम यांच्या डान्स ऑफ द ईगल्स या छायाचित्रासाठी नॅशनल जिओग्राफिकचा वर्षातील सर्वोत्तम छायाचित्र पुरस्कार. कोणाचा? नॅशनल जिओग्राफिकचा वर्षातील सर्वोत्तम छायाचित्र पुरस्कार हा कार्तिक सुब्रमण्यम यांच्या डान्स ऑफ द ईगल या छायाचित्रासाठी मिळाला आहे. वन लाइनर मध्ये लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट अवॉर्ड आहे 32वा सरस्वती सन्मान आणि हा आहे 2022चा. कोणाला मिळाला आहे तर शिवशंकरी या आहेत त्या, यांना 32वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे. त्यांचे या तमिळ लेखिका आहेत आणि त्यांचं एक सूर्यवसम या पुस्तकासाठी 2022चा सरस्वती सन्मान तमिळ लेखिका शिवशंकरी यांना हा सरस्वती सन्मान मिळालेला आहे. हा सन्मान का दिला जातो किंवा कोणाला दिला जातो तर आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकांनी
गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी दिला जातो? हा मुद्दा महत्वाचा. संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकांनी गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी दिला जातो? विशाल सरांनी ती ट्रिक जी सांगितलेलीच आहे, संन्यासी सरस्वती ज्ञानपीठ साहित्य. तर 22 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2022 भाषा इन्क्लूड आहेत आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये. 30वा 2020चा सरस्वती सन्मान शरद कुमार निंबाळे यांना मिळाला होता. आपल्याला एखाद्या वेळेस जोड्या लावामध्ये देखील विचारलं जातं. शरद कुमार निंबाळे यांना सनातन या त्यांच्या पुस्तकासाठी, आणि जो मराठी होतं ते पुस्तक. 31वा 2021चा राम दरश मिश्रा यांचा मैं तो यहाँ हूं या हिंदी पुस्तकासाठी, हिंदी भाषेतील लिखाणासाठी. आणि 32वा सरस्वती सन्मान सध्याचा लेटेस्ट आहे शिवशंकरी यांना, त्यांच्या सूर्यव्यसन या पुस्तकासाठी. ओके, नेक्स्ट आहे 32वा व्यास सन्मान 2022. प्रख्यात हिंदी लेखक, हे हिंदी लेखक आहेत, हा हिंदी भाषेशी रिलेटेड आहे. प्रख्यात हिंदी लेखक ज्ञान चतुर्वेदी यांच्या 2018 सालच्या पागलखाना या व्यंग्यात्मक कादंबरीची 2022च्या 32व्या सरस्वती सन्मान 2022च्या 32व्या व्यास सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हे आहे ज्ञान चतुर्वेदी आणि हे त्यांच्या पुस्तकाचं कव्हर पेज. उन पागलों की कथा जो जीवन को बाजार से बड़ा मानते हैं. 32वा व्यास सन्मान ज्ञान चतुर्वेदी. व्यास सन्मानाबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊयात. याची स्थापना केव्हा केली गेली तर 1991 साली व्यास सन्मानची स्थापना 1991. कोणातर्फे दिला जातो तर के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. याचं स्वरूप 4 लाख रुपये आणि प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह. व्यास सन्मानाचे पहिले विजेते आहेत रामविलास शर्मा 1991 साली. भारतीय साहित्यातील योगदानासाठी मागील 10 वर्षात प्रकाशित हिंदी साहित्यासाठीचा हा व्यास सन्मान आहे. ओके, सरस्वती सन्मान हा 8व्या अनुसूचीतील ज्या भाषा आहेत आपल्या 22 भाषा आहेत त्यासाठी दिला जातो. तर व्यास सन्मान हा गेल्या 10 वर्षात हिंदी साहित्यासाठी, गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या हिंदी साहित्यासाठीचा व्यास सन्मान आहे. तो मिळाला आहे 2022 साठीचा ज्ञान चतुर्वेदी, डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांच्या पागलखाना या पुस्तकासाठी. ओके, आणि 30वा 2020चा मिळाला होता शरद पकारे यांना पाटलीपुत्र की सम्राज्ञी. आणि 31वा व्यास सन्मान हा 32वा आहे ज्ञान चतुर्वेदी यांचा, ज्ञान चतुर्वेदी यांना मिळालेला. आणि 31वा मिळाला असगर वसाहत यांना. असगर वसाहत यांच्या महाबली या प्रकाशनासाठी, महाबली या साहित्यासाठी. ओके, 32वा व्यास सन्मान ज्ञान चतुर्वेदी, 31वा असगर वसाहत यांच्या महाबली या साहित्यासाठी. ठीक आहे, आणि हा हिंदी साहित्याशी रिलेटेड आहे व्यास सन्मान. नेक्स्ट पाहूयात सतीश पांडे यांना नेपाळचा पुरस्कार. हे सतीश पांडे आहेत. सतीश पांडे यांना नेपाळचा एक पुरस्कार मिळाला आहे. त्या फोटोतच पाहू शकता की त्यांच्या हातामध्ये काय आहे पहा. घुबड संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पक्षीतज्ञ सतीश पांडे. कशासाठी? घुबड संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पक्षीतज्ञ सतीश पांडे यांना नेपाळचा पर्यावरण संवर्धन पुरस्कार मिळाला आहे. सतीश पांडे नेपाळचा पर्यावरण संवर्धन पुरस्कार. ओके, 1 लाइनर मध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट अवॉर्ड पाहूया. बंगळुरूला पुरस्कार. यावर्षीच बंगळुरूला आणखी एक पुरस्कार जाहीर झाला आहे, तो मी सांगते. बंगळुरूला पुरस्कार धूरमुक्त कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल बेंगलोरला 15 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटी पुरस्कार, पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटी पुरस्कार बेंगलोरला मिळाला आहे. $1.5 लाख हा पुरस्कार 5 जागतिक शहरांना देण्यात आला होता, त्यापैकी बेंगलोर एक आहे. आणखी एक बेंगलोर विषयी महत्वाची गोष्ट म्हणजे
वुमन स्टार्टअपमध्ये बँगलोर हे 1 नंबरला आहे सध्या भारतामध्ये. बँगलोरला हा पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटी पुरस्कार हा मिळालाच. पण आणखी एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की वुमन स्टार्टअपमध्ये, महिलांच्या स्टार्टअपमध्ये बँगलोर हा 1 नंबरला आहे सध्या भारतामध्ये. फिल्मफेअर अवॉर्ड 2023 हे पहा, फोटोवरूनच लक्षात येत आहे. 68वा फिल्मफेअर पुरस्कार आहे. 27 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 68वा वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. टाइम्स ग्रुपने प्रस्तुत केलेल्या या सोहळ्यात 2022च्या सर्वोत्कृष्ट भारतीय हिंदी भाषेतील चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. 2022 मध्ये जे काही आपली हिंदी भाषेतील पिक्चर रिलीज झाली होती त्यांच्यासाठीचा हा सन्मान आहे. ओके, पुढे माहिती घेऊयात. सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये फोटोतच पाहिला आपण गंगूबाई काठियावाडी. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक बधाई दो. सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव, बधाई दो यासाठीच. सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट यांना गंगूबाई काठियावाडीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक श्रेणीत संजय मिश्रा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक भूमी पेडणेकर, बधाई दो साठी. आणि तब्बू यांना बुलबुलिया 2 साठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला आहे संजय लीला भन्साली. गंगूबाई काठियावाडी इथे देखील आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसाठी देखील गंगूबाई काठियावाडी यांना हे 3 अवॉर्ड यावर्षीचे फिल्मफेअर 68व्या फिल्मफेअरमध्ये मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अनिल कपूर यांना जुग जुग जियो या मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शिवा चड्डा, बधाई दो साठी. जीवन गौरव पुरस्कार प्रेम चोप्रा. 68वा फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट मूवी गंगूबाई काठियावाडी. अभिनेत्री आलिया भट्ट यांनाच. अभिनेता राजकुमार राव. ओके, हे 2-3 पॉइंट्स महत्वाचे. आता हा आहे फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2023. सर्वांनाच माहिती आहे किंवा माहित नसेल तर लक्षात ठेवा. नर्स यांना रुग्णसेवेसाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. कोविड-19 मध्ये आपल्याला लक्षात आलंच असेल की आरोग्य क्षेत्र आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. तिथे सेवा देणारी व्यक्ती जे आहेत ते पण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार हा नर्स यांना देण्यात येणारा एक आपला सर्वोच्च सन्मान आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2023 राष्ट्रपतींमार्फत हे पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2022 आणि 2023चे वितरण जून मध्ये करण्यात आलं. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आपल्याला महत्वाची सुजाता पीटर तुस्कानो यांना 2022चा आणि पुष्पा श्रावणपोडे, ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना 2023चा. 2022चा एका व्यक्तीला आणि 2023 साठी 2 महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आहेत. 2022 साठी सुजाता पीटर तुस्कानो आणि 2023 साठी पुष्पा श्रावणपोडे आणि ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना 2023चा फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आला. ओके, म्हणजे ह्या वर्षी 2022 आणि 23 हे दोन्हीही एकाच वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले. नेक्स्ट पाहूया गांधी शांतता पुरस्कार. गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला देण्यात आलेला आहे. आणि ही संस्था महत्वाची पण आहे कारण यावर्षी गीता प्रेस गोरखपूरच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पाहूयात आपण एक एक. केंद्र सरकारतर्फे 18 जून 2023 रोजी 2021चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झाला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हे विचारलं जाऊ शकतं की गांधी शांतता पुरस्कार कोणातर्फे देण्यात आला, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने एकमताने गीता प्रेसची गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड केली आहे. अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपूर यांना या वर्षीचा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. ओके, आणि महत्वाचं म्हणजे गीता प्रेस गोरखपूरला 100 वर्ष पूर्ण आहेत. गीता प्रेस बद्दल आपण जाणून घेऊया थोडक्यात. 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण म्हणजे याची स्थापना नक्कीच 1923 ला जनदयाल गोयंका आणि घनश्यामदास जालान यांनी 29 एप्रिल 1923 रोजी गीता प्रेस गोरखपूरची स्थापना केली आहे. ठीक आहे, केली होती.
आणि ही कुठे आहे तर विचारलं गेलं तर उत्तर प्रदेश. गीता प्रेस गोरखपूर आहे उत्तर प्रदेशमधील, आणि ह्या वर्षीचा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला मिळाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात. गीता प्रेस गोरखपूर बद्दल आपण पाहिलं. आता गांधी शांतता पुरस्काराबद्दल थोडी माहिती पाहूयात. स्थापना झाली आहे 1995 ला. हे स्वरूप म्हणजे पुरस्काराचं स्वरूप आहे 1 कोटी रुपये, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह हे आहे ते. गांधी पीस प्राइज. महात्मा गांधी यांच्या आदर्शावर चालणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या 5 सदस्य असतात ह्या ज्युरीमध्ये. 5 सदस्यीय ज्युरी आहे ज्यामध्ये पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ही निवडीमध्ये असतो. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ, लिंग याची पर्वा न करता हा पुरस्कार सर्व व्यक्तींसाठी खुले आहेत. ओके, गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला मिळाला. गीता प्रेस गोरखपूरला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि गांधी शांतता पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती पण पाहिली. टांझानियाचे माजी राष्ट्रपती, वसाहतवाद विरोधी चळवळीतील महत्वाचे व्यक्ती जुलियस नेरेरे यांना पहिला पुरस्कार मिळाला होता, जो की सुरुवात झाली होती 1995 ला. तर सुरुवातीचा एकदम पहिला पुरस्कार मिळालेला होता जुलियस नेरे यांना. ओके, नेक्स्ट पाहूया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पुरस्कार. मानवाधिकार संरक्षणाचे संदेश देणाऱ्या लघुपटांना यावर्षीचे जाहीर झालेले आहेत. मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणारे लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मराठी लघुपट चिरभोग, हे नाव महत्वाचं आहे आपल्यासाठी, मराठी लघुपट चिरभोग, जो की निलेश आंबेडकर यांचा हा लघुपट आहे. मराठी लघुपट जो आहे निलेश आंबेडकर यांचा, आणि आसामी भाषेतील सक्षम याला द्वितीय क्रमांक, आसामी भाषेतील सक्षम. तमिळ भाषेतील अच्चम थावीर याला 3ऱ्या क्रमांकाचा मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पुरस्कार मराठीमध्ये निलेश आंबेडकर यांचा चिरभोग, आसामी भाषेतील सक्षम, तर अच्चम थावीर जो की तमिळ भाषेतील आहे याला 3य पुरस्कार मिळाला आहे. लघुपट चित्रपटांच्या माध्यमातून मानवी हक्क संवर्धनाच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा पुरस्कार आहे. आणि ह्या स्पर्धेचे या वर्षीचे हे 8वं वर्ष आहे. प्रथम पुरस्कारासाठी 2 लाख रुपयांचा पुरस्कार आहे, म्हणजे चिरभोगला 2 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. 2ऱ्या क्रमांकासाठी 1.5, तर 3ऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे. निलेश आंबेडकर यांचा चिरभोग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा नाव. नेक्स्ट, दीपिका मिश्रा. आपण एकदम सुरुवातीला सर्वोच्च नागरी सन्मान पाहिले, आणि आता हा शौर्य पुरस्कार आहे, म्हणजे भारत सरकारचा सर्वोच्च असलेल्यांपैकी जो एक आहे. नागरी पुरस्कार वेगळे आणि शौर्य पुरस्कार वेगळे, त्यापैकी हा शौर्य पुरस्कार आहे. दीपिका मिश्रा ज्या की विंग कमांडर आहेत, यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत आणि या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. दीपिका मिश्रा शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. का मिळालं त्यांना? दीपिका मिश्रा यांना शौर्य पुरस्कार हा का मिळाला आहे? तर दीपिका मिश्रा यांना मध्य प्रदेशातील अचानक झालेल्या पुराच्या प्रतिसादात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य याच्यासाठी त्यांना तैनात केलं होतं. प्रभावित भागात पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव प्रतिसादक होत्या. त्यांनी 47 लोकांचे प्राण वाचवले होते. दीपिका मिश्रा 2023 सालचा त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला आणि त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. हे वाक्य महत्वाचं. ठीक आहे. BBC इंडियन स्पोर्ट्स अवॉर्ड तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा मिळाला आहे मीराबाई चानू. BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर मीराबाई चानू, पण तो 2021 चा आहे. वेटलिफ्टर आहेत त्या. BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर जो की पहिल्यांदाच देण्यात आला होता, तो मिळाला आहे भावना पटेल यांना टेबल टेनिस या खेळामध्ये. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा मिळाला आहे नीतू घनगास जे की बॉक्सर आहेत. जीवन गौरव पुरस्कार BBC जीवन गौरव पुरस्कार प्रीतम सिवाच भारतीय महिला हॉकी संघाच्या त्या माजी कर्णधार होत्या हॉकी. ओके. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 चा मीराबाई चानू. स्पोर्ट्स वुमन
पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर भावना पटेल, जो की पहिल्यांदाच दिला गेला. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर नीतू घनघास. आणि जीवन गौरव पुरस्कार, BBC जीवन गौरव पुरस्कार प्रीतम सिवाल, ज्या की हॉकीच्या माजी कर्णधार होत्या. ओके. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जो की 2021 या सालचा आहे. 2021 या वर्षाचे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 24 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झालेला आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेटरी द नंबी इफेक्ट, आर माधवन हे माहीतच असतील, RSTDM मधले जे ऍक्टर आहेत, तो खूप त्यावेळेसचा फेमस होता मूवी. सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेटरी द नंबी इफेक्ट नॉन फीचर मध्ये आहे हा. सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉन फीचर मध्ये एक था गाव. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मिळाला आहे अल्लू अर्जुन, पुष्पा द राईज. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, पुष्पा द राईज या मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट, गंगूबाई काठियावाडी आणि कृती सेनन यांना मिमी या पिक्चरसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी, हे देखील मिमी या पिक्चरसाठीच. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी द काश्मीर फाईल्स यासाठी. आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार ठरले आहेत छल्लो शो मधील भाविन रबारी. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जो की 2021 या वर्षासाठीचा आहे. ठीक आहे. यामध्ये महत्वाचे असलेले सर्वात लोकप्रिय चित्रपट हे जर आपल्याला लक्षात ठेवण्याचं आहे, ज्याला की ऑस्करचा नाटू नाटू या गाण्यासाठी ऑस्कर पण मिळाला आहे. बेस्ट ओरिजिनल सॉंगसाठी गोल्डन ग्लोब पण मिळालेला आहे. बेस्ट ओरिजिनल सॉंगसाठी गोल्डन ग्लोब. RRR मूव्ही, आणि याला 69वा फिल्मफेअर पण सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटामध्ये. ओके. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं, हे आपल्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे. आणि त्याचे दिग्दर्शक आहेत सलील कुलकर्णी. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं, त्याचे डायरेक्टर सलील कुलकर्णी. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट नो डाऊट सरदार उधम. सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुदा द रेझोनन्स. पर्यावरण संरक्षणावरील अव्यास ह्युमन. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट गांधी अँड. सर्वोत्तम सामाजिक लघुपट 3-2-1 हा इम्पॉर्टंट आहे, हा मराठी आणि हिंदी आहे. विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे शेरशाह. आणि सर्वोत्तम संगीत साठी मिळाला 69वा देवी श्री प्रसाद. ओके. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 1 ऑगस्ट 2023 रोजी टिळक यांच्या 103व्या पुण्यतिथी निमित्ताने देण्यात आला आणि नरेंद्र मोदी यांना हा मिळालेला आहे. हा 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांना. याचं स्वरूप आहे 1 लाख रुपयांचा धनादेश, पुणेरी पकडी, उपरणं आणि मानचिन्ह. ओके. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जी बक्षीस रक्कम आहे ती नमामि गंगे कार्यक्रमाला त्यांनी अर्पण केलेली आहे. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे 4थे पंतप्रधान ठरलेले आहेत. याआधी देखील 3 पंतप्रधानांना मिळालेला होता, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग. पण कार्यरत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच आहेत आणि असे 4थे पंतप्रधान आहेत ज्यांना की लोकमान्य टिळक हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती घेऊ. स्थापना याची 1983 साली झाली. पुरस्कार देणारी संस्था, हा पॉइंट महत्वाचा, लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे. 1983 ला स्थापना. संस्था देणारी संस्था आहे लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे. स्वरूप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी दिवशी प्रदान केला जातो आणि यावर्षीची ती 103वी पुण्यतिथी होती. 2022ला मिळाला टेसी थॉमस यांना आणि 21 आहे सायरस पुनावाला. 2023चा पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2022 टेसी थॉमस आणि सायरस पुनावाला यांना 2021चा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला आहे. ओके. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2022 हा भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. मी आधी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं, जिथे डच स्पिनोझा प्राइज
जो नेदरलँडचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. हा भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जो की दिला जातो CSIR तर्फे. यावर्षी 12 सायंटिस्टना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि याची एक पात्रता देखील आहे की वयोमान 45 वर्षापर्यंत असलेल्या भारतातील कोणत्याही वयोमान 45 पर्यंत असलेला भारतातील कोणताही नागरिक आणि भारतात कार्यरत ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती पुरस्काराच्या वर्षपूर्वीच्या 5 वर्षात प्रामुख्याने भारतात केलेल्या कार्य आणि योगदानाच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो. हा भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. CSIR तर्फे दिला जातो. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. 12 सायंटिस्टने यावर्षी हा देण्यात आलेला आहे आणि म्हणजे 2022 साठीचा हा पुरस्कार आहे. ठीक आहे. 1958 साली हे पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आले. भारताचा सर्वोच्च विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील हा पुरस्कार आहे. ठीक आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2022 यावर्षी 12 सायंटिस्टना देण्यात आला. ओके. हा, तो जो पुरस्कार पाहिला होता आपण डच स्पिनोझा प्राइज, तो जोइता गुप्ता यांना मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2021 चा आहे पण देण्यात आलेला आहे 2023 या वर्षी, जो की मिळाला आहे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना. या फोटोत पाहतो मी. दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 चा वहिदा रेहमान यांना जाहीर झालेला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान, हे पहा फोटोमध्ये. आणि हा कितवा आहे, याची आवृत्ती आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार, 53वी आवृत्ती आणि 2021 चा आहे तो, जो की देण्यात आलेला आहे 2023 मध्ये. 69व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 26 सप्टेंबर 2023 रोजी देव आनंद यांच्या 100व्या जयंतीदिनी हा जाहीर झाला होता. आणि विशेष म्हणजे देव आनंद यांच्या सोबतच यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट केला होता. पहिला हिंदी सिनेमा CID 1956 हा देव आनंद यांच्या सोबतच झाला होता. किती भाग्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी की ज्यांच्यासोबत त्यांनी पहिला हिंदी चित्रपट केला त्यांच्याच 100व्या जयंतीदिनी हा त्यांना अवॉर्ड देण्यात आला, दादासाहेब फाळके पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणाऱ्या वहिदा रेहमान या 8व्या महिला आहेत. ह्यांचं एक आत्मचरित्र आहे वहिदा रेहमान यांचं, कन्झर्वेशन्स विथ वहिदा रेहमान. वहिदा रेहमान यांचं आत्मचरित्र कन्झर्वेशन्स विथ वहिदा रेहमान. यांना कोणते कोणते पुरस्कार प्राप्त आहेत ते पाहूयात आपण. 1965 ला गाईड आणि 1967चा नीलकमल, 1965 आणि 1968 या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे 2 फिल्मफेअर पुरस्कार यांना मिळाले आहेत. 1971 ला रेशमा और शेरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील यांना मिळाला आहे. 1972 ला पद्मश्री आणि 2011 ला पद्मभूषण. त्यामुळे हे व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे. भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान यांना 2 सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत. 1972 ला पद्मश्री, 2011 ला पद्मभूषण आणि 2021 या सालासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार, जो की 2023 मध्ये मिळालेला आहे. ओके. अशा पद्धतीने आपण जे जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत महत्वाचे असलेले राष्ट्रीय पुरस्कार पाहिलेले आहेत. याआधी आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहिलेले आहेत. आता राष्ट्रीय पुरस्कार झाले जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे आहेत आणि टू द पॉइंट मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमचं यापूर्वी देखील वाचन झालेलं असेल तर रिव्हिजनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बेस्ट आहे. आणि इथून पुढे आपण बघणार आहोत राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे आपले जे जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत विचारलेली आहेत ती आपण सर्व महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार पाहणार आहोत. थँक्यू.